नमस्कार सर्वांना। आज मी इथे नॉनव्हेज बनवणार आहे टिफिनसाठी आणि ते सुद्धा स्पेशल काहीतरी। तर सर्वात आधी मी मिक्सरमध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घेते। ह्याच्यामध्ये आलं खूप कमी घेते, कंपॅरिझन मी लसूण जास्त घेते। आणि चिकन मी रात्री येताच आणलेलं आहे। तर अर्धा किलो चिकन आणलेलं, त्याच्यामध्ये मी काय काय बनवले ते बघा। पहिलं इथे मी मिक्स म्हणजे थोडे हाडं आणि बोनलेस असतं ते मिक्स घेतलेलं, त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट ह्यांची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी हळद आणि लिंबू पिळलेला आहे। चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे बस। आणि आता हे मॅरिनेट करून मी ठेवणार आहे साईडला, थोडं 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहे। तोपर्यंत हे जे दुसरं आहे ना चिकन, म्हणजे एकत्रच आणलेले पार्ट फक्त केलेले होते, म्हणजे हे ह्याच्यासाठी आणि हे ह्याच्यासाठी। तर तुम्हाला सांगतेच, मी चिकन पुलाव आणि खरडा चिकन बनवणार आहे। तर ते मी मॅरिनेट केलेलं आहे, ते खरडा चिकनसाठी आहे। आणि आता इथे सेम प्रोसेस तशीच करणार आहे, फक्त ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे लिंबूच्या जागी। आणि सुके मसाले जरा जास्त टाकले, गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि दही हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। पेस्टसुद्धा टाकलेली आहे जी बनवलेली आहे ती। आणि हे सुद्धा मी आता थोड्या वेळासाठी ठेवणार आहे मॅरिनेट करून, 10-15 मिनटंच ते सुद्धा ठेवणार आहे। तोपर्यंत मी इथे तांदूळ घेते। 2 वाटी छोट्या साईजच्याच आहेत त्या घेतलेल्या आहेत, कारण की थोडकाच बनवणार आहे। तर स्वच्छ धुवून घेतले मी त्याला आणि भिजत ठेवलेलं आहे। तर आता पॅनमध्ये मी वाटणाची तयारी करते। त्यासाठी लसणीच्या फोडी घेतलेल्या आहेत। लसूण थोडी जास्तच घ्यायचे, कारण की खरडा चिकनमध्ये लसणीचा अगदी स्वाद छान आला पाहिजे। तर इथे मी मिरची खूप कमी घेतलेली आहे, खरडा चिकन आहे पण घरामध्ये तिखट नाही जास्त चालत ना, म्हणून। तर तुम्हाला हवी असल्यास मिरचीचं प्रमाण जास्त वाढवा, त्यालाच तर खरी मजा आहे खरडा चिकनसाठी। तर इथे एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे मी किसून, आणि आता ह्याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी भाजून घेणार, जास्त डार्क करणार नाही आहे कलर। आणि याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकणार, तीसुद्धा मस्तपैकी त्या खोबऱ्याबरोबरच मिक्स करून घेणार। आणि त्याच्यामध्ये थोडंसं पुदिना टाकलेलं आहे। हे जे वाटणामधलं खोबरं आहे ना, त्याला जास्त डार्क कलर येऊन द्यायचं नाही, कारण की मग डार्क झालं ना तर मग चिकनचाही कलर थोडा डार्क होतो, त्यामुळे हलकासा लाईटच ठेवायचा। तर वाटण आहे ते थंड होईपर्यंत, आणि जे कांदा घेतलेला आहे मी, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, चॉपरमध्येच बारीक बारीक कट करून घेणार आहे। एवढे सगळं करेपर्यंत ते चिकन जे पुलावसाठी आणि खरडा चिकनसाठी दोन्ही सेपरेट मी मॅरिनेट केलेलं आहे ना, ते चिकनसुद्धा छानपैकी अगदी मुरून जाणार। तर इथे माझा कांदासुद्धा आता चॉप झालेला आहे बारीक अगदी। आणि खरंच अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा नक्की, कारण की एवढा चिकन पुलाव झटपट आणि एवढा टेस्टी झालेला ना, तुम्हाला काय सांगू। तर सर्वात आधी मी कुकरमध्ये 2-3 पळे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जो बारीक केलेला कांदा आहे ना तो पहिला टाकलेला आहे, आणि अर्धा कांदा मी तसाच ठेवलेला आहे नंतरसाठी। तर बघा किती बारीक अगदी चॉप केलेला आहे, बारीकच करायचा। आणि हा कांदा नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। नरम झाला की मग त्याच्यामध्ये किंचित हळद टाकायची, जास्त हळद नाही टाकायची, कारण की मॅरिनेशनसाठी सुद्धा थोडीशी हळद टाकलीच होती। तर आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना, म्हणजे लिंबू पिळलेलं जे चिकन आहे ना, ते कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। 1-2 सेकंडसाठी मस्तपैकी मिक्स करून घेतल्यानंतर जे मॅरिनेट केलेलं काही लागलेली होती पेस्ट वगैरे, त्याच्यामध्येच थोडं मी पाणी टाकलं। आणि ह्याच्यामध्ये बघा अंगासरशीच पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे चिकन अर्धच डुबलेलं आहे तेवढंच पाणी ठेवलेलं आहे। आणि आता त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार। तर आता पॅनमध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं तेल, त्याच्यामध्ये जो उरलेला कांदा आहे तो घेतलेला आहे। कांद्याला मी मस्तपैकी नरम होऊ दिलं आहे, आणि त्याच्यामध्ये आता जे वाटण केलेलं आहे ते हिरवं वाटण, म्हणजे खरडा चिकनसाठी खरडा। काही लोक शेंगदाणासुद्धा टाकतात, पण शेंगदाणा नॉनव्हेजसाठी नाही बरोबर वाटत, तर मी खोबरंच घेतलेलं आहे। खोबरंच बेस्ट आहे, सुकं खोबरं। तर कांद्यामध्ये हे वाटण आहे ते सुद्धा थोडं तेल थोडं साईडला सेपरेट व्हायला लागलं की मग त्याच्यामध्ये जे बॉईल केलेलं चिकन आहे ना कुकरमधलं, बघा इथे मस्तपैकी शिजलेलं आहे अगदी। आणि ॲज अ सूप म्हणून पण आपण पिऊ शकतो हां, त्याच्यामध्ये फक्त पाण्याचं जरा क्वांटिटी जास्त केली ना की हे चिकन सूपसुद्धा होऊन जातं। तर ते चिकन मिक्स केलं आहे व्यवस्थितपणे, पळीने मी हलवून घेतलेलं आहे। आणि बघा तरी बघा किती आलेली आहे छानपैकी।
आणि आता ह्याच्यामध्ये हलकासा फक्त वरतून गरम मसाला किंवा चिकन मसाला टाकायचा आहे. तर मी चिकन मसाला टाकलेला थोडासा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सुकं चिकन म्हणजे खरडा चिकन आहे ना, थोडं सुकं होऊ दिलं आहे. तर आता इथे माझं चिकन रेडी झालेलं आहे, कारण की ऑलरेडी कुकरमधून शिजून छानपैकी सॉफ्ट अगदी ज्युसी बनलेलं आहे. आणि खरोखर हे तर चिकन ना एवढं नंबर 1 झालेलं ना, खूप छान झालेलं. नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा. तर आता मी चिकन पुलाव बनवते. तर कुकरमध्ये मी 2-3 पळी तेल घेतलेलं आहे आणि फक्त टाकणार आहे ते काळी मिरी 4-5 आणि 2-3 लवंग. तेजपत्ता घेतलेला आहे 2. ह्या व्यतिरिक्त मी म्हणजे दालचिनी वगैरे आपण टाकू शकतो, पण मला ना टायमावरती भेटलीच नाही, त्यामुळे मी टाकली नाही आहे. तर थोडंसं कांदा टाकलेला आहे. कांद्याचा मी ते वापर जास्त केला नाही आहे, पण उभा चिरलेला आहे पातळ पातळ अगदी. तसंच उभा चिरलेला टोमॅटोसुद्धा मी घेतलेला आहे. आणि दोघेही हलकेसे नरम झाले ना की त्याच्यामध्ये मी सुके मसाले घेतले, म्हणजे हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि थोडंसं चिकन मसालासुद्धा टाकायचा आहे. आणि ह्या सर्वांना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा चिकन पुलाव खरं सांगते कुकरमध्ये एवढा झटपट होतो आणि एवढा अमेझिंग लागतो ना, तुम्हाला काय सांगू. कारण की मी स्वतः ट्राय केलं, कारण की मी खाऊन बघितलं. मी ऑफिसमध्ये तर नाही घेऊन गेली, पण मी टेस्ट केला. खरोखर खूप छान होतो. तर त्याच्यामध्ये ना आता जे मिक्स केल्यानंतर थोडं म्हणजे बिर्याणी मसाला थोडासा किंचित टाकायचा आहे, अर्धा चमचा किंवा 1 चमचा, चिकनच्या क्वांटिटीवरती आहे. तरी मी इथे ना अर्ध्यापेक्षा थोडा जास्त टाकला आहे. आणि आता भिजवलेला तांदूळ आहे तो मिक्स करून घेणार आहे. बघा इथे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाणी वगैरे काही टाकायचं नाही, नॉर्मल पाणीच टाकलेलं आहे मी. आणि पाण्याचा मी तुम्हाला अंदाज सांगते. इथे ना मी 2 वाटी तांदूळ घेतला आहे ना, तर मी 1-1.25 ग्लास पाणी घेतलेलं आहे, रेग्युलर नॉर्मल ग्लासच. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि हो, तूप टाकायला अजिबात विसरायचं नाही, त्याचीच खरी मजा आहे. तूप टाकल्यानंतर मग झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. एकदम झटपट असा चिकन पुलाव रेडी होतो. आणि आता इथे जे चिकन पीस आहेत ना, ते मी लिंबू पिळलेला होता ना, म्हणजे खरडा चिकनसाठी मॅरिनेट केलेलं ना, ते चिकनमधले थोडेसे पीस घेतलेले आहेत. जास्त हड्डीवाले नाही घेतलेत, नरमच घेतलेले. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकलेले, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थोडं कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे. आणि अंड्याचा जो व्हाईटवाला भाग असतो ना, ते वाला घेतले. हा व्हाईटवाला भाग घेतलेला आहे, येल्लोवाला नाही घ्यायचा आहे. पण इथे मला कॉर्नफ्लॉवरनं कमीच वाटत होतं, त्याच्यामुळे मी पहिला 1 चमचा घेतला होता, नंतर मी आणखीन 2 चमचे घेतले. अंदाज 2 चमचे मी घेतले आणि मग व्यवस्थितपणे त्याला कोटिंग यायला लागली. तर फक्त फ्राय करून घेणार आहे. छान लागतात असेसुद्धा, म्हणजे चिकन पकोड्यासारखे लागतात. तर गरम तेलामध्येच मी फ्राय करून घेतले आणि झटपट होतातसुद्धा. म्हणजे बघा, अर्धा किलो चिकनमध्ये मी काय काय बनवलं. एक तर चिकन पुलाव बनवलं, त्याच्यामध्ये पीसेसमध्ये हड्डी मिक्सवाले पीस होते ना, ते चिकन पुलावसाठी वापरले. त्यातलंच थोडेफार कलेजी वगैरे होते, ते मी खरडा चिकनसाठीच मिक्स म्हणून वापरले आणि बाकीचे फ्रायसाठी. तर इथे बघा चिकन पुलाव पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे. वरतून कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, अजिबात म्हणजे भात लागला नाही का काय नाही, एकदम पाहिजे तसा एकदम रसरशीत असा चिकन पुलाव झालेला आहे बघा. आणि असा चिपचिपीत पण नाही वाटत आहे, एकदम मस्तपैकी झालेला. आणि टेस्टला तुम्ही विचारूच नका, A1 नंबर झालेला, A1 नंबर. खरोखर खूप छान झालेला. तिखटपणा पाहिजे असेल तुम्ही आणखीन थोडा स्पायसीसुद्धा बनवू शकता. माझाही थोडाफार झालाच होता. आणि ते बघता बघता चिकनचे पीसेस पण फ्राय झालेले आहेत. त्याचबरोबर माझा आजचा टिफिन रेडी झालेला आहे. मी हे दाखवलं नाही, मी आज ना बाजरीच्या भाकऱ्या बनवल्या, कारण की ह्या करडा चिकनबरोबर ना ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मस्तच लागते. तर हा आहे चिकन पुलाव, जो बिर्याणीलासुद्धा मागे काढेल. मस्तच झालेला अगदी. मी सारखी बोलते, कारण की खरोखर खूप छान झालेला होता. आणि हे खरडा चिकन, जो की हजबंडने स्वतः विचारल्यानंतर सांगितलेलं की हो छान झालेला म्हणून, मस्त झालेला, स्पायसी जास्त झाला नव्हता. आणि इथे चिकन पीसेस आहेत फ्रायवाले. तर थोडंसं खरडा चिकन आहे म्हटलं आणि चिकन पुलाव आहे, त्यासोबत मग दही टाकलेली कोशिंबीरसुद्धा मी केलेली आहे.
आणि इथे आजचा टिफिन रेडी झालेला आहे. मी याला जास्त फोकस करते कारण की खरोखर हे ना दोन्ही छान झालेले. त्यापेक्षा चिकन पुलाव माझ्या 1 नंबरला आहे आणि चिकन खरडा 2 नंबरला आहे. आज माझी बाकीची कामं करायची बाकीच होती, त्याच्यामुळे ज्यांचा डब्बा आहे तेच भरायला आलेले आहेत. म्हणजे फक्त झाकणं लावून आता टिफिन पॅक करणार आणि टिफिन पॅक करून मी निघाले बाकीची सगळी कामं आवरून माझ्या ऑफिसला. आणि माझ्या ऑफिसमध्ये ह्यातलं काही सर्व चालत नाही, त्याच्यामुळे मी फक्त घेतलेला आहे फ्राईड राईस, म्हणजेच आपण फोडणीचा भात म्हणू शकतो. म्हणजे मला आवडतो तसा, लसूण आणि कांदा वगैरे टाकून मस्तपैकी तिखट आणि वरतून हवा असल्यास लिंबूसुद्धा पिळायचा. तर अशा प्रकारे माझा आजचा व्लॉग इथेच मी एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीनच व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर. पण रेसिपी नक्की ट्राय करा कारण की खूप छान झालेली. मी शेवटीपर्यंत बोलते म्हटल्यानंतर काहीतरी आहे त्याच्यात. बाय.